नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा एक महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाचा 5 जून 2025 रोजीचा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो GR जो आहे तो पारित झालेला असून तो अंशकालीन निदेशक यांच्यासाठीचा आहे। या अंशकालीन निदेशकांना यापुढे कुठल्या पद्धतीची नियुक्ती मिळणार आहे, कशा प्रकारे मिळणार आहे, मानधन कुठले असणार आहे आणि त्यानंतर त्यांचा काय क्रायटेरिया असणार आहे, कुठले नियम आणि कुठल्या अटी लागू राहणार आहे याच्या संदर्भामध्ये नवीन धोरण या संदर्भामधला आजचा हा GR। या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा। चला तर आपण बघूया की काय आहे 5 जून 2025 रोजीचा GR। आणि या ठिकाणी GR मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करणे आणि सुधारित धोरण निश्चित करण्याबाबत तुम्ही बघू शकता। या ठिकाणी दिनांक 5 जून 2025 रोजीचा हा GR असून यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या संदर्भामधले या GR मधून सर्व काही संदर्भ तुम्हाला वाचता येतील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो काही प्रस्तावना आहे याच्यामध्ये की बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 RT ऍक्ट 2009 जो आहे यामध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गातील उच्च प्राथमिक जे काही शाळा आहेत त्याच्यातले विद्यार्थी जे आहे 100 पेक्षा जास्त असतील अशा शाळांमध्ये निदेशक जे आहेत अंशकालीन निदेशक त्याच्यामध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य आणि कार्य शिक्षण कार्यानुभव या विषयाकरता नेमणूक करण्याची तरतूद आहे। यामध्ये ही तरतूद जी आहे तर या ठिकाणी केंद्र शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत 2012च्या वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रकात मिळालेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या दिनांक 7 जून 2012 रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे। तर या संदर्भामधले काही संदर्भ असतील तर तुम्ही त्याला अधिकच्या माहितीस्तव रेफर म्हणून तुम्ही बघू शकता। चला तर आपण आता पुढे बघणार आहोत। या ठिकाणी या संदर्भामध्ये अनेक शिक्षकांनी वेळोवेळी आणि अनेक अंशकालीन निदेशकांनी वेळोवेळी याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यामध्ये श्री बालाजी किसन आडे आहेत 2013 मधील 2014 रोजी जो काही न्याय निर्णय पारित करण्यात आला तो सुद्धा तुम्ही या GRच्या माध्यमातून बघू शकता। त्यानंतर सादिक बशीर पठाण जिल्हा बीड यांनी सुद्धा रिट याचिका दाखल केली होती। त्यानंतर श्रीमती गायत्री सुभाष मुळे यांनी सुद्धा रिट याचिका दाखल केली होती। त्यानंतर अरविंद दत्ताराव तुपकरी जिल्हा नांदेड यांनी सुद्धा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामध्ये या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्ही एक बघू शकता की कायम संवर्ग निर्माण करण्याबाबत जो काही निर्णय दिला होता माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये त्यांनी दिला होता की यामध्ये 2017ला जी काही याचिका 12/238 किंवा व याच्यासोबत इतर याचिका आणि आव्हान याचिका संदर्भामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी खालीलप्रमाणे आदेश केले आहे की वी फाइंड मेरिट इन द सबमिशन इन द लर्न कौन्सिल मिस्टर बनकर दॅट इज रिस्पेक्ट द प्रेयर क्लॉज C of the petition Mr. Bankar was justified in making statement before this court that on earlier occasion also this court in clear words rejected the prayer of permanency and as such as prayer clause C cannot granted as such prayer clause C rejected। माननीय उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाप्रमाणे ही बाब स्पष्ट होते की जरी संवर्ग हा अंशकालीन निदेशकासाठी कायम करण्यात आला असला तरी त्या पदावर काम करणारी व्यक्ती मात्र परमनंट होत नाही किंवा कायम होणार नाही। या संदर्भामधला हा संदर्भ नक्कीच सर्वांनी एक लक्षात घ्यायचा आहे। यामध्ये काही धोरण निश्चित करण्यात आलेले आहे आणि यामध्ये शासनाने कुठले जे काही धोरण आहेत नियुक्ती करण्यासंदर्भामधले त्याचे कुठले बाब शासनाचे विचाराधीन होते त्यामध्ये आपण शासन निर्णयामध्ये आता बघूया। माननीय उच्च न्यायालयाचे जे काही शासन निर्णय आहेत त्यानुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2014, 2015, 2016, 2017, 2017 या संदर्भामध्ये सर्व GR अधिकृत करून यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन नियुक्ती करण्यासंदर्भात पुढील प्रमाणे सुधारित धोरण कार्य करणार। आता यामध्ये मध्ये दिलेला आहे यामध्ये की कायम संवर्ग कायम निर्माण करणे यामध्ये सदर पदांना अंशकालीन निदेशक म्हणून संबोधण्यात येईल। त्यामध्ये ज्या शाळांमध्ये आधार वय असलेले 6 ते 8 मधील जे काही विद्यार्थी आहेत किमान 100 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असलेल्या शाळांमध्ये 3 अंशकालीन निदेशक पद RT ऍक्ट 2009 नुसार भरण्यात यावी, निर्धारित करण्यात यावी। या पदाचे निर्धारण दरवर्षी 30 सप्टेंबरच्या दिनांकात शाळेत शिकत असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात यावे। त्यानंतर याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेने दरवर्षी पद निर्धारण करणे बंधनकारक असेल। त्यानंतर अंशकालीन निदेशकाच्या जे काही कायम संवर्ग निर्माण झाल्यानंतर यापूर्वी कार्यरत जे असलेले काही एक अंशकालीन निदेशकाचे एक पॅनल केंद्र स्तरावर तयार करण्यात येईल। सदरचे अंशकालीन निदेशक वयाच्या 58व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहील। त्यानंतर ह्या पद्धतीचा एक पॅनल तयार केलेला गेला दर केंद्रनिहाय। त्यामध्ये
या ठिकाणी ही बाब विचारात होती. त्यानंतर दरवर्षी संच मान्यतेनुसार आधार वैध जी संख्या आहे सप्टेंबरला ती 31 सप्टेंबर रोजी आपण म्हणतो त्या पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या पदावर अंशकालीन निदेशकाच्या पॅनलमधून कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयासाठी अंशकालीन निदेशक उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर अंशकालीन निदेशकाचा संवर्ग कायमस्वरूपी असेल तथापि सदर अंशकालीन पदावर नियुक्त असणारे अंशकालीन निदेशक यांची नियुक्ती ह्या त्या पदावर दर शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त 10 महिन्याच्याच कालावधीमध्ये राहील. 15 जून ते 15 एप्रिल या शैक्षणिक कालावधी करताच राहील. या संदर्भामधलं या अंशकालीन निदेशकांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे की या ठिकाणी सदर याच्या अगोदर आपण जे काही 12,238/2017 नुसार अवमान याचिका आणि इतर याचिका ज्या होत्या 21/10 नुसार या सदर पदावरील नियुक्त उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा व नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुदय असणार नाही. ती परमनंट व्यक्ती परमनंट होऊ शकत नाही. फक्त ती काय म्हणजे त्या ठिकाणी ती संवर्ग कायम असेल, पद मात्र ते परमनंट नसणार आहे. सेवा शर्ती सेवा सातत्य या ठिकाणी मिळणार नाही. त्यानंतर आता या ठिकाणी या संदर्भामध्ये आपण बघूया की सेवा आणि अटी शर्ती काय तर बालकाच्या RT ॲक्ट नुसार जो मोफत आणि मोफत सक्तीचा जो अधिनियम आहे RT ॲक्ट 2009 त्यानुसार 100 पेक्षा अधिक असलेल्या पट असलेल्या शाळांना अंशकालीन निदेशकाची पदं राहतील. UDAS नुसार 6वी ते 8वीच्याच शाळेमध्ये 100 पेक्षा आधार वैध जे असतील विद्यार्थी त्यानुसार त्या ठिकाणी एक प्रमाणे कार्यानुभव, कला, क्रीडा यासाठी एक प्रमाणे शाळांनी हे 3 पदे निर्धारित होणार आहे. रिट याचिकानुसार माननीय न्यायालयाचा समावेश जो पॅनलचा निर्माण करण्यात आलेला आहे त्यामध्ये रिट याचिका 2021 नुसार 8,780 नुसार जे काही हजर झालेल्या 3,430 अंशकालीन निदेशक आहे केंद्र स्तरावर त्यांचे जे काही पॅनल आहे त्यामध्ये त्यांचं पॅनल नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा आवश्यकता असेल अशाच ज्या काही अंशकालीन निदेशक आहेत त्यांची नियुक्ती घड्याळी तासिका तत्त्वावर करण्यात यावी म्हणून सांगितलेलं आहे. यापूर्वी जे अंशकालीन निदेशक काम केलेले आहे त्यांना त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार अनुभवानुसार प्राधान्य देण्यात यावी. जर एका शाळेवर एकापेक्षा जास्त अंशकालीन निदेशक काम केलेलं असेल तर एकाने 2 पेक्षा जास्त व्यक्ती दावेदार असेल अशा परिस्थितीमध्ये त्या विषयामध्ये जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात यावी. या गुणानुक्रमाने प्रथम येणाऱ्याची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समिती परमनंट करण्यात यावी. दरवर्षी काही शाळात 100 पेक्षा अधिक कमी होत असतील तर अशा जे काही शाळा आहेत त्यामधील पदे अनुज्ञेय होत नाही किंवा पदे कमी होतात म्हणून सदर पॅनलमधील अंशकालीन निदेशकाच्या पदावर नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. संबंधित उच्च प्राथमिक शाळेतील 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक पदातील 100 पेक्षा कमी झाल्यास त्या पटसंख्या कमी झाल्यास अंशकालीन निदेशकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही. त्यामुळे अशा शाळेवरील नियुक्त झालेल्या अंशकालीन निदेशक तयार करण्यात आलेल्या पॅनलवर राहील. जर केंद्रामध्ये 100 पेक्षा जास्त पटसंख्येची इतर शाळा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी त्यांच्या निदेशकाच्या संमतीने त्या ठिकाणी अनुभवाच्या आधारे त्या शाळामध्ये स्वखर्चाने जाण्यास तयार असल्यास त्यांना नवीन शाळेमध्ये नियुक्ती देण्यात येईल. सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे अंशकालीन नियुक्ती समान पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. यामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकाच्या शाळेची पटसंख्या 2025-26 मध्ये 100 किंवा 100 पेक्षा जास्त राहिल्यास अशा अंशकालीन निदेशकांना 2025-26 मध्ये पुनर्नियुक्ती देण्यात यावी. सन 2025-26च्या UDAS डेटानुसार आणखीन अंशकालीन निदेशकाची आवश्यकता असेल तर त्यांची घड्याळी तासिका तत्त्वावर उपरोक्त मुद्दा 4 क्रमाने कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी. या संदर्भामध्ये या नियुक्तीनुसार कार्यवाही 15 जून पूर्वी पूर्ण करण्यात येणे गरजेचे आहे. नव्याने जे काही रिक्त होणारे पद आहेत त्या ठिकाणी अंशकालीन निदेशकांचं कमीत कमी वय हे 18 वर्ष राहील. सदरचे अंशकालीन निदेशक हे वयाच्या 98 वर्षापर्यंत कार्यरत राहतील. दरवर्षी कामाचे जे प्रत्येक वर्गासाठी 6वी ते 8वीसाठी फक्त विषयानुसार वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष अध्यापन आणि निरीक्षणाची जबाबदारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांच्या मार्फत देण्यात यावी. या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचित केलेलं आहे. अंशकालीन निदेशकांनी तासिकेच्या नियोजनाप्रमाणे शाळेत उपस्थित राहून अध्यापनाचे कार्य करणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्याशिवाय मानधन मिळणार नाही. आता नियुक्ती जी आहे तर या ठिकाणी जी कार्यपद्धती काय आहे नियुक्तीची तर या ठिकाणी नव्याने निर्धारित होणाऱ्या पदासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समिती उपलब्ध होणारी रिक्त पदे विचारात घेऊन दरवर्षी 20 मे पूर्वी जाहिरात द्यावी आणि या ठिकाणी अर्ज मागून उमेदवाराच्या 100 गुणाची मुलाखत घेऊन या ठिकाणी परिशिष्ट या ठिकाणी या JRच्या माध्यमामध्ये परिशिष्ट 2 जोडलेला आहे. त्या पद्धतीने त्यांचा जाहिरात जो नमुना जो आहे तर तो प्रसारित करण्यात यावा आणि त्या संदर्भामधले अर्ज भरून घेण्यात यावे. त्यामध्ये पुढचं दिलेल्या अतिथी निदेशकाची
पदं जी होती जी निर्माण केलेली होती 1 सप्टेंबर 2017च्या शासन निर्णयाप्रमाणे ही अतिथी निदेशकाची जी पदे आहेत ती सर्व पदे रद्द करण्यात येत आहे. वयोमर्यादा जे आहे तर कमीत कमी नव्याने निर्धारित रिक्त होणाऱ्या अंशकालीन निदेशक पदावर जर नियुक्ती देण्यात येणार असेल तर नवीन उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे राहील, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर अंशकालीन निदेशकाच्या पदावर नियुक्त होण्यासाठी शैक्षणिक अर्हता व्यावसायिक पात्रता खालीलप्रमाणे. आता कोणते पात्रता असणार आहे? अंशकालीन निदेशक जर नवीन बनायचं असेल किंवा ऑलरेडी जे असतील त्यामध्ये कला शिक्षणासाठी या ठिकाणी दिलेलं आहे बघा की महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या नियमावली 1981 मधील अनुसूची ब मधील 1 प्रमाण प्राथमिक शिक्षकाच्या अर्हता यादीतील परिच्छेद 2 नुसार कला शिक्षक पदावर जे उमेदवार असतील तर ते माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व 2 वर्षीय कला शिक्षकाची पदविका, कला शिक्षक पदविका किंवा ATD किंवा आर्ट मास्टर प्रमाणपत्र धारक किंवा जे उमेदवार उच्च माध्यमिक शाळा HSC परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि कला शिक्षकाची पदविका धारण केली आहे किंवा GD आर्ट पेंटिंग मध्ये उपजित कला आणि कला शिक्षकाची पदविका ETD असेल किंवा डीप एड धारक असेल किंवा BFO पेंटिंग किंवा त्यानंतर कला शिक्षकाची ETD किंवा डीप एड असे धारण केलेल्या उमेदवारांपासून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल. त्यामध्ये इयत्ता 12 किंवा त्याच्यामध्ये 12वी उत्तीर्ण आणि कला संचालन 6 महिने पदविका किंवा नृत्य गायन नाट्य आणि वादन विदेशातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची विशारद पदवी किंवा समकक्ष अर्थधारक असतील तर या ठिकाणी कला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळेल. त्यानंतर शारीरिक शिक्षण जर असतील तर कोणत्याही शाखेतील पदवी असावी त्याची उमेदवाराची आणि त्या ठिकाणी BPEd किंवा समकक्ष अर्हता या संदर्भामध्ये असावी. अंशकालीन निदेशक जर कार्यानुभव म्हणून असेल तर कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. हस्तकला गृहविज्ञान कार्यानुभव क्षेत्रातील किमान 6 महिन्याचा अभ्यासक्रम जो आहे तो प्रमाणपत्र धारक असावा. सध्या कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांनी वर नमूद केल्यामुळे शिक्षणात धारण नसतील तर त्यांना पुढील 3 वर्षात निकषानुसार आवश्यकता धारण करणे बंधनकारक राहील. विविध मुदतीत आवश्यकता धारण करीत नसल्यास अशा अंशकालीन निदेशकाच्या सेवा शालेय व्यवस्थापन समितीकडे समाप्त करण्यात यावी. ज्यांचं या ठिकाणी या संदर्भामध्ये क्रायटेरिया ते जे जुने कला निदेशक असतील यांच्याकडे नसतील तर त्यांना आणखीन या ठिकाणी मुदत मिळालेली आहे आणि त्यांना पुढील 3 वर्षामध्ये या गोष्टी पूर्ण करा. आता या ठिकाणी मानधन काय असणार आहे तर कला क्रीडा कार्यानुभवासाठी नियुक्ती ही 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिकसाठी करण्यात येणार असून अंशकालीन 48 तासिकाच्या अध्यापनाकरता 12,000 रुपये इतके मानधन राहील. त्यानंतर अंशकालीन निदेशकाने 48 तासिकापेक्षा अधिक काम केल्यास 200 रुपये प्रति तासिकाप्रमाणे या दराप्रमाणे अधिकच्या अधिक 18,000 इतकं कमाल मर्यादेचं मानधन या ठिकाणी अदा करण्यात यावे यासाठी स्पष्ट असा या ठिकाणी निर्देश आहे. तथापि या कार्यानुभव विषयासाठी या आठवड्यासाठी 6वी ते 8वीच्या या 3ही वर्गासाठी मिळून 24 तासिका येत असल्यामुळे कार्यानुभव विषयासाठी केंद्र प्रामुख्याने 100 पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या लगतच्या शाळांमध्ये उर्वरित 24 तासिकाचा कार्यभार उपलब्धीनुसार केंद्र प्रमुखाने देण्याची कार्यवाही करावी. या ठिकाणी अंशकालीन निदेशकाने 48 तासिकाचा कार्यभार उपलब्धीनुसार केंद्र प्रमुखाने दिल्यानंतर जर संबंधित अंशकालीन निदेशकाकडून 48 तासिका पूर्ण झाल्या नाहीत तर अशा अंशकालीन निदेशक हे जेवढ्या तासिका पूर्ण करतील तेवढ्याच तासिकाचे मानधन 250 रुपये प्रति तासिकाप्रमाणे या अदा करण्यात यावे. या संदर्भातला स्पष्ट हा आदेश आहे. या ठिकाणी शासन निर्णय आहे. अंशकालीन निदेशक यांनी तासिकाचं जे नियोजन आहे ते केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी यांनी करून देणे आवश्यक राहील. यासाठी विद्यार्थ्यांची संख्या, मूळ शाळेपासूनच्या अन्य शाळेचे अंतर, जाण्या येण्यासाठी लागणारा कालावधी इत्यादी बाबी विचारात घेऊन अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करण्यात यावी. ही योजना फक्त अंशकालीन निदेशकाची लागू राहील. अंशकालीन निदेशकाचा कायम संवर्ग निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी प्रति तासिका 200 प्रमाण निश्चित केल्यानंतर ठराविक मानधनानुसार तासिकासाठी अन्य तज्ज्ञाची सेवा शालेय व्यवस्थापन समिती यांना अधिकचे जर लागत असतील तर ते घेता येतील. त्यांना ज्याने अशा प्रकारे नियुक्त करणाऱ्या तज्ज्ञांना 200 रुपये प्रति तासिकाप्रमाणे मानधन दे राहील. सदर पदावर नियुक्त उमेदवारांना सेवेत कार्य करण्याचा नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुदान असणार नाही. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर अंशकालीन निदेशकांना नियुक्ती देण्यात यावी. त्यासाठी खालील निवड समिती राहील. निवड समिती कशी राहणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी केंद्र प्रमुख, त्यानंतर ते अध्यक्ष राहतील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य राहतील आणि ज्या शाळा गावात आहेत त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक हे सदस्य सचिव असतील. संबंधित शाळांमध्ये ज्या ठिकाणी 6वी ते 8वीच्या जे काही शाळा आहेत त्यामध्ये पटसंख्या 100 पेक्षा कमी झाल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या प्राथमिक शाळेतील अंशकालीन निदेशकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही. तथापि त्या केंद्रामध्ये क्लस्टर अंशकालीन निदेशक अनुज्ञेय होणाऱ्या इतर उच्च प्राथमिक आवश्यकतेनुसार नियुक्त करण्यात येईल. त्या केंद्रात अशी शाळा उपलब्ध नसेल तर जवळच्या केंद्रामध्ये त्यांना नियुक्ती देण्यात येईल. जर त्या जिल्ह्यात कुठेही पद उपलब्ध नसेल त्यांची सेवा समाप्त होईल. या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये या संदर्भामधल्या अधिकच्या अशा काही नियम आणि अटी या GR माध्यमातून दिलेल्या आहेत. यामध्ये अधिकच्या माहितीसाठी तुम्ही हा GR बघू शकता. त्याचा संकेतांक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. या संकेतांकाचा वापर करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा GR तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा तो उपलब्ध करून घेऊ शकता. चला तर मग या ठिकाणी जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, अंशकालीन निदेशकांना जर नवीन अपडेट पाहिजे असेल किंवा शिक्षकांना या नवीन अपडेट जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलमार्फत नवीन अधिकृत माहिती दिली जाते. त्याकरता आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.